माझ्या खूप मैत्रिणींच्या अशा तक्रारी असतात की आम्ही खूप वेळा मेंदू वडे बनवतो, पण आमचे मेंदू वडे कधी कधी फुगत नाही आणि एकदम वातटल्यासारखे होतात. त्याला बिलकुल जाळीही येत नाही आणि वरतून क्रिस्पी होत नाही. तर आज एकदम परफेक्ट पद्धतीने मी मेंदू वड्याची रेसिपी दाखवलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी तर मी इथे उडदाची डाळ, ही 2 वाट्या उडदाची डाळ मी रात्री भिजत ठेवली होती. तर रात्री झालं काय, आमच्याकडे लाईट गेली होती आणि त्यामुळे मी मोबाईलच्या टॉर्च मध्ये डाळ भिजत ठेवली. त्यामुळे मला त्याचा व्हिडिओ दाखवायला नाही जमला. तर मी काय केलं, 2 वाट्या डाळ घेतली, स्वच्छ धुवून काढली आणि नंतर रात्रभर तिला भिजत ठेवली. तर ही घरची डाळ असल्यामुळे 10% ह्या डाळीला म्हणजे सालीची डाळ आहे, याच्यामध्ये 10% इतकी. पण रात्रभर भिजायला ठेवली आणि सकाळी धुतली तर ते काळी साल त्याची निघून गेली आणि एकदम सफेद अशी डाळ झाली. सकाळी उठल्याच्या नंतर 7 वाजता मी पाणी ओतून काढलं आणि पुन्हा एकदा चांगली धुवून घेतली आणि आता तिला बिना पाणी घालता मिक्सर मध्ये छान एकदम बारीक वाटून घेतलेली आहे. वाटताना बिलकुल एकही टिपका मी पाण्याचा वापर केलेला नाहीये आणि पाणी पण एकदम निथळून असं घेतलं होतं मिक्सर मध्ये वाटताना. त्याच्यामध्ये पाणी राहिलं तर ओलं होतं आणि व्यवस्थित वाटलं जात नाही. तर आता तुम्ही पाहू शकता एकदम छान असं मऊ हे वाटण तयार झालेलं आहे. तर आता भांड्यामध्ये काढून घ्यायचं वाटून झाल्याच्या नंतर आणि अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली डाळही मी इथे वाटून घेतलेली आहे पाणी न घालता. तर आता हे भांड माझ्याकडून कमी पडत होतं, तर मी मोठ्या भांड्यात ही वाटलेली डाळ काढून घेतली. वाटताना त्यामध्ये मला 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं अद्रक घालायचं होतं, तर मी विसरली. त्यानंतर मग मी जास्त अद्रक आणि हिरवी मिरच्या अशा वाटून ठेवत असते नेहमी. तर मग मी ते वाटून घेतलं आणि पुन्हा याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली आणि एकदम व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. मिक्स केल्याच्या नंतर इथे मी अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवून दिलं होतं भिजत ठेवण्यासाठी. पाऊण तासाच्या नंतर याच्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आणि आता इथून पुढे याला खूप जास्त आपल्याला मिक्स करायचं आहे, फेटायचं आहे हे पीठ. जेवढं आपण फेटू तेवढा आपला मेंदूवडा आतून जाळीदार आणि वरून क्रिस्पी बनणार आहे. हे एकदम महत्वाची टिप आहे की मला इथे हे सगळं पूर्ण बॅटर मी फेटत तर 10 ते 12 मिनिटं हे बॅटर मी कंटिन्यू फेटत होते, बिलकुल न थांबता. आणि बिलकुल पाणी नाही घातलं याला, फक्त फेटताना मी हात थोडासा ओला करून घेतला होता आणि 12 मिनिटं पिठाला खूप जास्त मी फेटून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी पाव चमचा इतका सोडा घातलेला आहे आणि सोडा घातल्याच्या नंतर पुन्हा हात ओला करून घेतला आणि पुन्हा हे बॅटर पुन्हा फेटून घेतलं. तर मी सोडा घातल्याच्या नंतर हे बॅटर इतकं छान फेटलं गेलं होतं, एकदम फ्लफी झालं होतं, फुगलं होतं. मी जेव्हा फेटत होते तेव्हाच ते मला जाणवत होतं की एकदम छान असं फुगलं गेलेलं आहे आणि पिठाला एकदम छान अशी जाळी पडलेली होती. तर इतका वेळ असं फेटल्याच्या नंतर खूप छान याला जाळी पडते. आता मी तुम्हाला दाखवते, याला इतकी छान अशी जाळी पडली आणि पीठ खूप हलकं झालेलं आहे, एकदम म्हणजे त्याला बिलकुल वजन राहिलं नाही. पाहू शकता पिठाला इतकी सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि खूप छान हलकं पद्धतीने म्हणजे हलकं झालेलं आहे हे पीठ. तर अशा पद्धतीने आता सगळं पीठ फेटून झाल्याच्या नंतर आपल्याला मेंदू वडे बनवायला घ्यायचे. मी बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे. डीमार्ट मध्ये आपल्याला डाळी वगैरे पॅकिंग करून ज्या पिशव्या देतात त्यातली ही पिशवी मी कापून घेतलेली आहे. अशा पद्धतीने छोटासा थोडासा भागाचा कापून घ्यायचा आणि इथे मी तेल आणि पाणी दोन्हीही मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्या कागदाला पाणी लावून घ्यायचं आहे. तेल आणि पाण्याचा असा हात याला फिरून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती मेंदू वड्याचं बॅटर टाकून मेंदू वडा थापून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मोठ्या लिंबाच्या गोळ्या इतका मी पीठ घेतलेला आहे आणि हाताला जर पाणी आणि तेल नसेल तर बघा पीठ कसं हाताला चिपकतं आणि पाणी लावल्याच्या नंतर बिलकुल हाताला पीठ चिटकत नाही. अगदी थोडंसं थापून घ्यायचं, मध्ये त्याला असा गोल होल करून घ्यायचा आणि मस्त आपला मेंदू वडा तयार झालेला आहे. प्लास्टिकच्या कागदाला खालून तेल असल्यामुळे लगेच हातावरती निघतो, बिलकुल तो चिपकत नाही. पण हातावरती घेण्याआधी हातही पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मस्त असा लगेच मेंदू वडा हातावरती येतो आणि तेलामध्ये सोडून घ्यायचा. मेंदू वडा सोडेपर्यंत तेल मी चांगलं तापून घेतलं होतं
मेंदू वडा सोडला की लगेच गॅस कमी करून घ्यायचा आणि बाकीचे मेंदू वडे टाकून घ्यायचे. परफेक्ट बॅटर तेव्हाच तयार झालेलं समजायचं. मेंदू वडा तेलात टाकला की लगेच वरती तरंगला पाहिजे. खाली मेंदू वडा बसला तर समजायचं आपलं बॅटर अजून आपल्याला फेटणं खूप गरजेचं आहे. मी सगळे मेंदू वडे टाकल्या वरती तरंगत होते आणि मस्त असे आपले मेंदू वडे तयारीच्या तेलामध्ये झालेले आहे. एकही मेंदू वडा खाली तळाला बसला नाही, कारण की मी जे बॅटर फेटत होते त्यावेळेस तर ते खूप छान जाळीदार आणि हलकं बॅटर तयार झालं होतं. त्यामुळे खूप फेटणं जरुरी आहे. ही एकच टीप लक्षात ठेवायची मेंदू वडे बनवताना. त्याला खूप जास्त वेळ फेटलं तर मेंदू वडा एकदम परफेक्ट बनतो. फक्त पातळ करायचं नाही. आता तेलामध्ये छान व्यवस्थित तळले गेलेले आहे. हाय टू मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे आणि पाहू शकता एकदम छान असे क्रिस्पी आपले मेंदू वडे तयार झालेत. जेवढे ते वरतून क्रिस्पी झालेत तेवढेच ते आतून खूप छान असे जाळीदार झालेले आहेत. आणि पाहू शकता किती छान असा याचा कुरकुरीत आवाज येत आहे आणि बिलकुल तेल खेचलेले नाहीये मेंदू वड्यांनी. एकदम सुके असे आपले मेंदू वडे तयार झालेले आहे. हाताला बिलकुल तेलही जाणवत नाही की तेलही लागत नाहीये. बिलकुल असं तेल सोकत नाहीत. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तर मी इथे सांबर आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे मेंदू वड्यांसोबत खाण्यासाठी. तर अशाच पद्धतीने आपले मस्त असे मेंदू वडे तयार झाले. मी तुम्हाला एक मेंदू वडा तोडून दाखवते. छान अशी त्याला आतून जाळी झालेली आहे. आणि पाहू शकता किती सुंदर याला जाळी पडली. खूप सुंदर मेंदू वडे तयार झालेले आहे. असे दुकानातही भेटणार नाही इतकी मस्त असे मेंदू वडे तयार झालेले आहे. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.